ठाणे महापालिका निवडणुकीत एक हाती सत्ता मिळवत शिंदेंच्या शिवसेनेनं ठाण्यात पुन्हा एकदा आपलं वर्चस्व सिद्ध केलं। मात्र दुसरीकडे ठाण्यात महायुतीमध्ये निवडणूक लढवूनही भाजपकडून प्रशासनावर आरोप करत महापालिकेत सत्तेत एकत्र असलेल्या शिंदेंच्या शिवसेनेला टार्गेट केलं जात आहे। पाहूयात त्या संदर्भातलाच हा स्पेशल रिपोर्ट। नुकतीच पार पडलेली ठाणे महापालिकेची निवडणूक ही शिवसेना आणि भाजपनं महायुतीमध्ये लढवली। मात्र या निवडणुकीत भाजपला फारसा करिश्मा करता आला नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे 131 पैकी 75 नगरसेवक निवडून आल्यानं शिंदेंच्या शिवसेनेला ठाणे महापालिकेमध्ये स्पष्ट बहुमत मिळालं। सुरुवातीला विरोधी पक्षात बसण्याची भूमिका घेणाऱ्या भाजपानं मात्र त्यानंतर सत्तेत सहभागी होण्याचा निर्णय घेतला। मात्र सत्तेत असूनही भाजपाकडून अनेकदा प्रशासनावर आरोप करत शिंदेंच्या शिवसेनेला टार्गेट केल्याचं पाहायला मिळत आहे। नुकत्याच पार पडलेल्या महासभेत भाजपकडून पालिका प्रशासनावर गटार पाय वाटांसाठी 2,500 कोटी खर्च केल्याचा आरोप करण्यात आलाय। मात्र भाजपनं केलेले आरोप हे त्याच्या आड शिवसेनेला टार्गेट केलं असल्याची भावना शिंदेंच्या शिवसेनेची आहे। तर आम्ही आरोप प्रशासनावर केलेले आहेत, त्या आरोपांवर प्रशासनानं उत्तर द्यायला हवं। मात्र शिवसेना स्वतःवर ओढावून घेते म्हणजे पाणी कुठेतरी मुरतंय असा टोला भाजपानं शिवसेनेला लगावलाय। सरकारच्या माध्यमातून जो आलेला निधी आहे त्याचं कुठेतरी प्रशासनाने नियोजन योग्य केलेलं नाही असं आम्हाला भारतीय जनता पार्टीच्या सर्व नगरसेवकांना किंवा ठराविक नगरसेवकांना वाटत आहे। आणि त्याचा आम्ही प्रशासनाला जाब विचारतात आमची लोक, आणि मीही विचारलेलं आहे की त्याचा निधी किती आला आणि त्याचं नियोजन कुठे कुठे केलं गेलं त्याची माहिती द्या। माहिती प्रशासनाकडून मिळत नाहीये। आणि आम्ही युती धर्म म्हणून निवडणुका लढवलेला आहोत आणि युती धर्म आम्ही पाळत आहोत। आम्ही शिवसेनेवरती कुठे आरोप केलेला नाहीये हे त्यांनी समजून घ्यावे। पण प्रशासनाकडे जो काही निधी आलेला आहे आणि स्वनिधी याचं जे नियोजन व्यवस्थित केलेलं नाही असा आमच्यावर संशय आहे। त्या अनुषंगाने आम्ही प्रशासनावर आरोप करतोय, तरी मित्र पक्षांनी स्वतःच्या अंगावर ओढून घेऊ नये। तर भाजपनं केलेल्या आरोपांवर शिंदेंच्या शिवसेनेनं देखील चांगलंच प्रत्युत्तर दिलंय। शिंदेंच्या शिवसेनेनं ठाणे शहरामध्ये आतापर्यंत केलेल्या विकास कामाचा भाजपच्या आरोपांपुढे पाडा वाचलाय। आमच्या नेत्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सोडणार नाही असा थेट इशारा भाजपला शिंदेंच्या शिवसेनेनं दिलेला आहे। काही लोकांच्या डोळ्यात ते खुपलं असं मला वाटतं, त्याच्यामुळे काहीतरी जाळ्याचा वास आला असं आम्हाला वाटतं। म्हणून वस्तुस्थिती सांगण्याचा मी त्याच्यामध्ये प्रयत्न केलेला आहे की 2,500 कोटीचा कुठेही गटार पायवाटा झालेला नाही आहे। 133 कोटीचा जो निधी आला तो 4-5 वर्षाचा निधी पूर्णपणे ठाणे शहरामध्ये वापरला गेला। काही लोक मुद्दामूनच आरोप करण्याचा प्रयत्न करत आहेत, पण वस्तुस्थिती त्यांनी जाणीव करून घ्यायला हवी की खरोखर काय परिस्थिती आहे। परंतु एक लाईन 5-5, 6-6 लोक एकच लाईन पुढे चालवत आहे, याचा अर्थ काहीतरी षडयंत्र आहे की काय याची शंका आम्हाला येऊ लागली। एक हाती सत्ता मिळूनही युती धर्मामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची झालेली कोंडी अगदी स्पष्ट दिसते। त्याचवेळी ठाण्याच्या राजकारणात आपलं स्वतंत्र आणि ठळक अस्तित्व निर्माण करणारं भाजपचं राजकारण आज जरी महानगरपालिका पातळीवर दिसत असलं तरी आगामी काळात हाच मुद्दा संघर्षाची जाहीर ठिणगी म्हटलं तरी वावगं ठरणार नाही। निकेश शार्दूल, पुढारी न्यूज, ठाणे।